to you, to you. Woo! Happy birthday, happy birthday, happy birthday. गाना गाना अगं मी देते तुला थँक यू सगळं सेटअप रेडी आहे जाऊन शपथ गेलोच मी मोगे मी एवढा तसं तुझं काय झालं हॅपी बर्थडे भाऊ हॅपी टू यू हॅपी टू यू तिचं वेगळं पाहिजे थीमचं सॉरी थँक्यू हे पाय दोघं मास्टर शेफ्स माझ्या आवडीच्या मेन्यूच्या तयारीला लागलेत आता चला मी तो रांगोळीला जाते तोपर्यंत काहीतरी अर्थातच गरमागरम तयार होणार आहे बघूया बड्डेची तयारी चालू आहे बड्डेचा बेत काय सांग आमरस पुरी बटाट्याची भाजी वाव आणि कुरड्या कळलं मी का म्हणतो अमृताला नशीबवान खरंय हे बघा पुऱ्या कसं करतात तुम्ही मेकर मध्ये हो ना किती मस्त होतं ते पण सगळ्यात मोठी झाली बरं का हो पोळीच झाली आणि फुटतात किती छान बघा हॅपी बर्थडे हॅपी टू यू प्रसादने सगळ्याला आटलेला फुटतात आमरस दाखवू का थांब ना पुऱ्या आमरस डायरेक्ट ताटात बघा एकदम छोटीशी पुरी मध्ये मजा नाही कधी कधी आणि आमरस सोबत खायचं ना तर असं प्रॉपर असा चमचा झाला पाहिजे त्याला मस्त मी आणि बाबा जे आमचे मोठे मोठे घास आहेत त्यांना प्रॉब्लेम नाही आणि दर वर्ष टू वर्ष आंघोळ करणारी अमृता देशमुख बर्थडेच्या दिवशी चांगलं बोलायचं खरं पण चांगलं किती सुंदर दिसतीस तू आज आणि हे काय आहे चांगलं बोलायचं ताट वाढल्यावर बाप रे बाप कुरड्या पापड पुरी आणि आमरस माय गॉड वा वा माझ्या डायटिशियनने मला ब्लॉक केलंय आज
आवडीचा मेन्यू आहे माझ्या. हॅपी बर्थडे. थँक्यू. खरंच स्पेशल केला प्रसादने बर्थडे. किचन मध्ये मला पाय नाही ठेवू दिला. मी इतकं म्हणत होते येऊ का, पण म्हणला की अमृता नाही. मैंने कहा नो. आता प्लीज. एक कशी वाट बघताय? अरे ते तुमच्या याच्यात दिसतात नको कॅमेरा इकडे, तुम्ही तिकडे. कॅन्डिड. यावर सांगितलं. हे काय करतोयस तू? काय करतोय म्हणजे हे असंच खातात. काय कुरडे आमरस मध्ये अशी बुडवून. घे. हवी तुझं. बापरे, तुम्ही असं नाही खात? डेडली. मग कसं खाता? वेगवेगळं नॉर्मल लोकांसारखे. एक घास खाऊन बघ म्हणू. चांगलं लागतंय. म्हणजे काय? दोन्ही कुरडे आणि माझ्या आमरस आवडीचंच हे मिक्स करूनच खायचं असतं. काय ग्लासला थोडे डाग पडतातच का काही? तू आवडतेस का? हो. आमरस चढला. बर्थडे तिचा होता. नेहमीप्रमाणे खाल्लं मी जास्त. जास्त काय आवडलं आजच्या मेन्यू बद्दल? अमृता. क्या? अमृता. अमृता. त्याच्या व्यतिरिक्त आमरस आणि कुरडे. तू आवरलं पण हे सगळं? काय करते? आज तुझा बर्थडे आहे, राहू दे ना. मी करतो. हं? तू काय म्हणजे सगळं अख्खं काय आता किचन पुसायला काढलेस का? काय गिफ्ट हवंय तुला? मला वाटलं तू आता तू माझ्यासाठी गिफ्ट आणलं असशील ऑलरेडी. मला असं सरप्राईज मिळलं असं की ओ माय गॉड. तिला कोण बोललं पण सरप्राईज नाहीये. आता कधी? आता बर्थडे संपत आला. कोण बोललं तुला? तुझा बर्थडे आता खऱ्या अर्थाने सुरू झालाय आणि हा महिनाभर चालणार आहे बर्थडे. हो. ऑर्डर डिले झाली आहे सांग. महिन्याभराने नाही, महिनाभराने नाही येणार आहे. महिन्याभराने सुचणार आहे का? नाही. असं काय करतेस? किती डुचकेगिरी करतेस का? सॉरी. संध्याकाळी जाऊया ना पार्टी. यू अँड मी पार्टी. चल ना. हो. एकदम म्युझिकला आलं वाटलं तिच्या एंट्रीला. छान आहे हा फोटो, खूप छान आहे. पुण्याची टाकरवाडी. किती गोड दिसतेस. वाव. हॅपी टू यू. आता आधी आपल्याला हे करायचंय, हे अमृत माता औक्षण करायचंय. आता थोडस लुक आणि ओकेजन थोडस ऍडजस्ट करून घ्या. क्या बात है. वाढदिवसाच्या हे मला देते. गोड तुला हे लावते. आता मला कशाला? थांब एक 2 मिनिट. टिका लावला तिने. हॅपी बर्थडे. थँक्यू. एक मुलगी आहे जी मला म्हणाली होती कधी कोणी एकेकाळी की
चष्मा म्हणजे तिचे एक्सप्रेशनच बदलले होते म्हणजे आजपर्यंत तिने माझ्याकडे या एक्सप्रेशन म्हणजे असे एक्सप्रेशन्सच दिले नव्हते मला. अशा वासनेने मी कधीच पाहिलं. हे प्रसादचं प्रेम आहे की तो त्याला मी जस्ट एकदा मेन्शन केलं की प्रसाद तू स्पेक्समध्ये फार छान दिसतोस आणि मला आवडतो तो असा लुक जरा. त्याच्यानंतर सरांनी 2-3 वेगवेगळ्या प्रकारचे चष्मे आणलेले आहेत आणि तो ओकेजनली असं चांगल्या याला ते घालत असतो. मग प्रसाद गुड मॉर्निंग. काय करताय? गिफ्ट कधी येणार आहे माझं? येणार आहे. मला एकदम नाना पाटेकर सारखं वाटलं आता. आहे का? चिंता मत कर. लगेच निघायची वेळ आली. प्रसादचं गेले 7 दिवस शूट सुरू होतं खडकवासला येथे महासंगमचं. त्यामुळे तो पुण्यात होता. खडतर शूट खडकवासला आणि आता तो निघालाय. हे बिचारा प्रसाद साताऱ्यात पोचला आणि त्या क्षणी गिफ्ट माझ्यापर्यंत पोचलं. काय म्हणावं आता, बघूया पण आत काय. मस्त आहे. अगदी माझ्या आवडीचा रंग घेतला त्याने बहुतेक मुद्दा. पर्पल. तर अशा प्रकारे माझा हा वाढदिवस अगदी मला हवा तसा म्हणजे नाटकाच्या ठिकाणी सुद्धा, घरगुती सुद्धा, फॅन्सी डिनर सुद्धा असा हर प्रकारे सेलिब्रेट झाला. थँक्स टू प्रसाद की त्याने एवढं सगळं प्लॅनिंग केलं मल्टी लेवलला आणि आईकीजीने इतका सुंदर मेन्यू केला होता. आणि तुम्हाला सुद्धा खूप खूप थँक्यू ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या किंवा या व्लॉगवरती देणार आहात त्यांना. बाकी वेगळ्या दिवसाचा वेगळा व्लॉग घेऊन तुम्हाला भेटणार आहेच. तोपर्यंत भेटूच.